राज्यासह अमरावती महापालिकेची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असून अमरावती शहरातील एकूण 22 प्रभागामध्ये मतदान प्रक्रिया राबविली जात आहे। या निवडणुकीत अमरावती शहरातील एकूण 87 जागांसाठी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। सकाळपासून विविध मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे। दरम्यान मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन साहेब असं नियम मध्ये आहे काय की ऐकून घ्या ना, माझं ऐकून घ्या। असं कोणत्या संविधानाच्या चौकटीत आहे काय की उमेदवारासोबत एक प्रतिनिधी असला पाहिजे? एक मिनिट आहे का? असं नसला पाहिजे म्हणून आहे का? असं कुठेतरी आहे का? मला सांगा ना तुम्ही थोडंसं एखादा शब्द। आता मॅडम आले, मॅडम सोबत आपण विचारून घेऊ। लेडीज उमेदवार असला त्याचा प्रतिनिधी सोबत मला फक्त 15-20 मिनिटांसाठी मला सांगा तुम्ही। सर्व बरोबर आहे, मग प्रत्येकाला कळा साहेब। आम्ही काय म्हणतो कंटिन्यू म्हणजे बाकीचे लोक थांबून राहिले का? मग कार्ड नाही लावले होतं। कार्ड म्हणजे कार्ड आहे ना, अधिकृत राहू शकते। अधिकृत आहे का मी अनधिकृत आहे काय? बंदोबस्त कशा पद्धतीने आहे? किती पोलीस अधिकारी? आपला जो बंदोबस्त आहे चौक पद्धतीने लागलेला आहे। जवळपास 133 अधिकारी, 1700 कर्मचारी अंमलदार, तसेच 900 होमगार्ड, आपली 3 RCP, 4 QRT, SRPFची 1 कंपनी, BDDSची 2 पथके असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सुरळीत आणि चांगली पद्धतीने मतदान सुरू आहे। संवेदनशील केंद्रावर असं पोलिसांचा बंदोबस्त चांगली पद्धतीने सर्व ठिकाणी आहे आपलं, आणि बंदोबस्त मतदान चांगली पद्धतीने सुरू आहे। मतदारांना काय आवाहन करा? मतदान जो आहे त्यांनी चांगली पद्धतीने आपला निर्भीकपणे मतदान केलं पाहिजे। काही उमेदवारांचा शाब्दिक वाद सुद्धा केंद्रावरती झालेला आहे। याच्याबद्दल मी काही सांगणार नाही, बंदोबस्त चालू आहे।